नाही तर महायुतीच्या संदर्भामध्ये आमची चर्चा सुरू आहे. साधारण जवळजवळ 80 ते 90% त्या संदर्भातली चर्चा पूर्ण करून प्रत्यक्ष आता जागा वाटपाचाही फॉर्म्युला आम्ही निश्चित करतोय. पण अजूनही काही बाबतीमध्ये थोडी मागणी आहे. त्या पद्धतीने मला वाटतं आजकडे किंवा उद्याकडे मॅक्झिमम ती चर्चा आपली आजच माझा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. उमेदवारी यादी जाहीर करण्यात उशीर झाल्यामुळे कुठेतरी त्याचा फटका नंतर बसतो असं चित्र असतं. काय वाटतंय तुम्हाला? नाही, तशी वस्तुस्थिती नाहीये. कारण काय आहे की दुर्दैवानं विरोधकांच्या त्यांच्याकडे उमेदवारी मागायला तयार नाही. सगळे उमेदवारी आमच्याकडे मागतात महायुती. आता आमच्याकडल्या ज्या लोकांना मिळणार नाही तेच तिकडे उमेदवार होणार आहे. आपल्याच तालुक्याचे स्टार प्रचारक ते नेमलेले आहेत. त्यामुळं इकडे काँग्रेसला तिलांजली दिली, तिकडे काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून काम करताय. काय किती विरोधाभास आहे. आता जर मी लोकांना खुलासा करणार आहे. असं दुसरीकडे पाहिलं तर निवडणूक आयोगाने सांगितलेलं असताना सुद्धा रंगीत छायाचित्र असलेली जी यादी आहे ती सध्या व्हायरल होताना दिसते अहिल्यानगर जिल्ह्यात. काय सूचना द्याल तुम्ही कार्यकर्त्यांना किंवा ह्या खासगी ॲपवाल्यांना? नाही, निवडणूक आयोगाचे जे निर्देश आहे ना ते तंतोतंत पालन झालं पाहिजे. असं कुठं काही असेल तर निश्चितपणे ते थांबवलं गेलं पाहिजे. कार्यकर्त्यांना सूचना आपण देऊ. राज्यात आता उद्धव आणि राज एकत्र येत आहेत, त्याचा किती परिणाम मुंबई आणि महाराष्ट्रावर होईल असं तुम्हाला वाटतंय? माझ्या दृष्टीने आता काय आहे की त्यांचं मागे बोललो होतो की ही जी युती होते ही त्यांच्या गरजेसाठी होते. ती महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या भल्यासाठी होत नाही. या शिवसेनेच्या काळामध्ये मराठी माणूस उद्ध्वस्त झालेला आहे. फक्त मराठी माणसाचं राजकारण करण्यात आलं. आज त्याच मराठी माणूस जो आहे आमच्या मुंबईतला त्या दोन्ही युती जी अभद्र युती झालेली आहे यांची यांना या निवडणुकीत हद्दपार करील याचा मला पूर्ण विश्वास आहे. हे काही जनतेला आधार द्यायला निघालेले नाहीये. हे दोघे बंधू एकमेकाला आधार देण्यासाठी एकत्र आलेले आहेत. हे जनतेने ओळखलेलं आहे. आणि त्यामुळे महायुतीचं आमचं या ठिकाणी आघाडी होते, युती होते. आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या गतीने मुंबई बदलते, मुंबईचा विकास होतोय, सर्वसामान्य मुंबईच्या माणसाला एक सरकारच्या बद्दल एक विश्वास निर्माण होतोय. कारण कोणी एकत्र फरक पडत नाही. शेवटी कामावर लोकांचा विश्वास आहे. आमचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदींच्यावर लोकांचा विश्वास आहे. महायुतीवर विश्वास आहे. मला वाटतं त्यामुळे या युतीने काहीच फरक पडणार नाही. मुंबईत फरक पडणार नाही, महाराष्ट्रात युती दिसणार नाही. एकीकडे राज्यात महायुतीचा प्रयत्न चालू असताना अजित पवार मात्र शरद पवारांच्या पक्षाबरोबर युती करण्याचा प्रयत्न करतायत. या चित्रामुळे कुठेतरी फटका बसेल महायुतीला? असं आहे की मागे मी बोललो होतो की महायुतीमध्ये जे मंडळी काम करतायत ते जर महाविकासच्या अन्य कोणावर युती करत असतील तर ते तत्वाशी विसंगत आहे, ते चुकीचं आहे. आणि ही भूमिका कोणी घेऊ नये अशी माझी त्यांना विनंती.